नमस्ते, मंगलताई कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता दिवाळीचं तर आपण सगळ्यांनी गोड गोड सगळं खाल्लेलं आहे. तर आज आपण ही मटकी आहे ना, याला मटकी म्हणतात, की सगळ्यांना माहीतच आहे, मातीची आहे. यातले आपण वाटाणा आणि चणा याची भाजी बनवूया. तर कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. आता मी यामध्ये टमाटे, कांदा आणि लसूण आणि अद्रक हे भाजून घेत आहे. आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि लसूण तर टाकलेलं असतं. आणि हे वाटून तुम्हाला मी यापुढचं दाखवते. चला तर यात आपण तेल टाकून घेऊ. 2 चमचे तेल, जास्त तेल टाकायचं नाही. आणि आपले हे शिजून घेतलेले मी काढून घेतलेले आहे याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्येच फोडणी द्यायची. आणि हा मसाला जे मी भाजला होता तव्यामध्ये तो मसाला आहे. आणि यासोबत आपल्याला हे घरगुती मसाला आहे आणि हा अंबारी मसाला आहे. हे 2 मसाले वापरायचे. तर चला आपण फोडणी देऊया. हा मसाला मी असा याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि हा 1 चम्मच मसाला मी टाकत आहे. आणि जळून म्हणून लगेच टाकून द्यायचं. थोडासा अंबारी मसाला, चटपट मसाला असतो ना अंबारी, तो टाकायचा. तुमची दिवाळी कशी काय झाली ते कमेंटमध्ये सांगा मला. आता मी हा व्हिडिओ खूप दिवसानंतर टाकते. पहिले पण मी टाकलेले आहेत व्हिडिओ, पण हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर टाकते. आता मसाला तळून झाला की आपल्याला हे शिजवलेले वाटाणे आणि हे टाकायचं आहे त्याला. तुमची दिवाळी कशी काय झाली? गोड गोड खाल्ला असेल तुम्ही, बहीण भावाच्या घरी गेली असेल, साड्या वगैरे नेसून आली असेल. त्या दिवाळीत आपण गोड खाऊन खाऊन कंटाळून जातो ना. आता मी तुम्हाला नंतरची रेसिपी आळू वड्या दाखवणार आहे. तर ही बघा, ही पण खूप छान लागते भाजी. यासोबत तुम्ही पोळी भात काही पण खाऊ शकता. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. कारण मी नंतर पण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, वेगवेगळ्या रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपला मसाला झालेला आहे. आणि हा आपण हे जे आपलं शिजलेलं आहे ते यात ओतणार आहोत. इतकी छान बनते या हंडीतली भाजी. तुम्ही एकदा बघा. हंडी, मटकी काही पण म्हणतात त्याला. यात थोडंसं आपण पाणी घालूया. यातलं मिक्सरचं भांडं धुवून निघालं पाहिजे. यात आपण ओतूया. जास्त नाही बनवायची, पातळ, थोडीशी घट्टच राहू द्यायची. आपण मसाला वाटलेला आहे त्यामुळे ती थोडी घट्टच बनते. आता छान उकळी येऊ द्यायला. उकळी आली, 5 मिनटं उकळी आल्यानंतर ठेवायचं आणि काढून घ्यायचं. आणि तुम्ही भातासंग पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल, चाखून बघायचं, त्यात मीठ काय कमी असेल तर टाकायचं.
मस्त झालेली आहे. तुम्ही पण अशी बनवा. एकदम सोपी आहे, जास्त म्हणजे त्याला कष्ट घ्यावं नाही लागत, एकदम सोपी. चला आपली भाजी बघा किती छान उकळलेली आहे, मस्त. आणि आपण आता ही कोथिंबीर आहे ना, ही यावर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर बघा बारीक चिरलेली आहे आणि हे आपण अशी भाजीवर टाकायची. झाली आपली भाजी तयार. तर कशी वाटली माझी भाजी तुम्हाला? एकदम सोपी आणि कमी वेळात बनणारी. टेस्टी तर इतकी लागते हे, म्हणजे मातीचं भांडं आहे ना, यात एकदम टेस्टी लागते. चला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.